आज एकादशी आहे ना, म्हणून आज स्पेशल राजगिऱ्याच्या पोळ्या. राजगिऱ्याच्या बर काय काय टाकते त्यात? आता हे राजगिऱ्याच्या लाया करायचे ना, राजगिऱ्याच्या लाया करायच्या आणि मग आता राजगिरं भाजून घ्यायचे. भाजून घेतलं लाया करते. आता लाया करून मग याला मिक्सर करायचे. अच्छा, मिक्सर करून मग त्याच्या पोळ्या करायच्या उपवासाला, एकादशीला. मग त्यात काय काय टाकायचं सांगते ना समोरची त्यांच्या एवढ्या लाया. बाकी लाया बघितल्या तुम्ही. स्टॉप करायला राजगिऱ्याच्या लाया झाल्या ना. आता याला मिक्सर करून घ्यायचं. मिक्सर करायचं का? चल कर. मिक्सर ब्रँडेड आहे गड्या, ब्रँडेड आहे. पहिल्याने एकदा त्या दिवशी मोडता कडकड चमचा. आता याला मिक्सर करून दिलं ना, सगळं मिक्सर करून घेतलं. आता याच्यात ताटात काढून घेतलं. अच्छा, पीठ त्याचं. आता हे पीठ तुम्ही दुधामध्ये टाकून बी खाऊ शकता. अच्छा, आणि त्यात साखर वगैरे घालावं लागेल? हां, साखर दूध घालायचं. खायचं. आता काय? आता हे राजगिऱ्याचं पीठ, हे पीठ तयार केलं मी. आता हे अच्छा, मिक्सर. आता यात काय काय टाकायचं ते एकदा सांग. आता ह्यात थोडंसं हे टाकून शेले मीठ टाकून याचा उंडा बांधून द्यायचा. बांधते नाही एकच मिनिट. आता या पिठाचा त्यात काय टाकणार आता? त्यात काय नाही, आता हे चुरून घ्यायचं पीठ. बरं, थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं. ते झाकणाचं पुसून घ्या बरं. आता मी हे पुन्हा मळून ठेवलाय. अच्छा. आता हे शेंगदाणे आहेत. आता हे थोडा मिक्सर करून घ्यायचं. बर. शेंगदाणे मिक्सर केले का? आता नंतर पुढे बरं, शेंगदाण्याचं प्रमाण किती घेतलं? आता आपल्याला पोळ्या जेवढ्या करायच्या तेवढ्या शेंगदाणे. हे काय? हे गुळ आहे. कोणता गुळ आहे? बाजारातला केले? नाही, गावरानी गुळ आहे. चिक्कीचा गुळ. बरं, गावरानी कुठून आणला? आणला खाली. अगं तुझ्या आईनं दिला वाटतं ना. त्याला मिक्सर करायचं का? माझ्या आईने दिलेला गुळ संपलाय. बरं. पोळीत भरायला मिश्रण तयार. आधी राजगिरे मिक्सर केलं, मग त्याचा उंडा करून घेतला, मग त्यात शेंगदाण्याचं कूट. आता हे राजगिऱ्याचा उंडा. हां, पोळा तयार केलेला. आता त्यात गूळ. गुळाचे प्रमाण किती घेतले? गुळाचं प्रमाण वगैरे साधारण पाव किलो शेंगदाणे आणि ते राजगिरे एक पाव किलो असतील.
पूर्ण मिक्स करायचं का? ते तिन्ही मिक्स करायचं का कसं? नाही हो, आता पोळ्या बनवायच्या पुरण भरून केल्या म्हणून. अच्छा अच्छा अच्छा, हे शेंगदाणे आणि गुळाचं मिश्रण तयार केलं आणि आता हे ते त्या पोळ्यात भरायचं पोळ्यामध्ये भरायचं. आणि मग जसं पुरणाची पोळी करतो तसं पोळी करायची. राजगिऱ्याचं. अच्छा. काय झालं? हे मध्ये भरायचं सारण हां. सारण. हं. अच्छा. आता हे बघा. आता हे घालतं काही येई नाही की चिंता झाले. हं. आता काय? आता हे उरलेलं आपलं राजगिऱ्याच्या पिठाचं पीठ आहे ना. आता त्यात ते सारण भरायचं. सारण भरून पोळी. तुला असे वेगवेगळे रेसिपी करून खाऊ घालण्यात आनंद येत आहे ना? भरपूर आनंद येते मला हे बघा. हे राजगिऱ्याचंच पीठ ठेवलं ना लावायला. अच्छा, ते वाटीतलं ना? अच्छा. मायला ना गेट उघडे ना. व्हिडिओ चालू आहे. हो ना, मग गेट तर उघडे. आता त्या उंड्याच्या साधारण किती पोळ्या होते? आता याच्या आपल्या मनावर आहे, केल्या तशा छोट्या केल्या तर छोट्या, मोठ्या केल्या तर मोठ्या. नाही. केल्या की. साधारण छोट्या छोट्या पोळ्या झाल्या तरी चालते ना, आहे की नाही? खूप मोठी करायची आवश्यकता नाही. तर तू साधारण त्याच्यात 10-12 पोळ्या होतात सहज. हो, 8. 8 ते 10. तर यात मुख्य वस्तू म्हणजे राजगिरा, गूळ, शेंगदाणे आणि तूप लावायला. आणि लावायला असं. ते काय तूप आहे ना? घरचं आहे ना? आपलं शुद्ध गावरानी तूप. आता ही पोळी कशासोबत खायची? अशीच खायची. अच्छा, हां, गोड पोळी आहे ना राजगिऱ्याची. हां, उपवासाची. चिटकत नाही ना तव्याला? नाही. ते गुळ असल्यामुळे थोडंसं हां, पातळ होत. करपल्यावर होते पोळी. म्हणजे लवकर लवकर भाजावं लागते. वाटल्यास गॅस कमी कर थोडा. कशात काढते याच्यात? घेतलं. पेपर घेतला असेल बरं झालं. पेपर का? 1 मिनटं. काढली का? हां, दाखव पोळी. पेपर घ्यायचा, नंतर ठेवायच्या पोळ्या पूर्ण. हां. पूर्ण झाल्यावर दाखवायचं.
चार तर पोळ्या थांबा. टोपल्या दिसल्या तर पाहिजे की नाही पोळ्या. हां शुद्ध तूप गावरानी आहे ना. येस. हे माझ्या राजगिरीच्या पोळ्या. खास उपवासाचं. आणि आज एकादशी आहे, अच्छा. त्याच्यासाठी मी उपवासाच्या पोळ्या केल्या. बरं. आणि तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि कोणी उपवास करीत असतील त्यांनी माझी रेसिपी पहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि माझी रेसिपी आवडली तर पुन्हा तुम्ही मला कमेंट करा आणि मला कळवा. मी अशीच तुम्हाला एक माझी रेसिपी टाकीच आहे. बरं. ओके.